हॅलो गाय, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि पिऊ दिदी आमची तुमचं स्वागत करते. तर आज आमच्या पिऊला सुट्टी होती, त्याच्यामुळं पिऊ आज घरीच होती. आमच्या रानाची सर्दी अजून बरी नाही झाली आहे. आणि पिऊ दिदीने आज घरी खूप मस्ती केली आहे ना बा. काय काय केलं सांग बरं. खेळले, अंडा खाल्ला आणि मग पप्पा इथे मग पाण्याची बोल खेळले. अच्छा, तर हे बघा माझे कान विदाऊट कानातल्याचे किती वेगवेगळे दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला काही नसेल वाटत एवढं, पण मला असं सवय नाही आहे बिना कानातल्याचं राहायची. हे बघा आज कसं झालंय कान. पुढे इकडे. पुढे थोडक्यात माझा कान वाचला बाई पिऊ दिदी. म्हणजे चांगलंच अवघड झालं असतं आहे ना गं. पिऊचे पप्पा आले लवकर, बिचारे त्यांना फोन केल्या लगेच आले. पिऊचे पप्पा खूप चांगले आहेत. म्हणजे सगळ्यांचेच नवरे चांगले असतात, पण पिऊचे पप्पा असे आहेत म्हणजे कधीच कोणत्या गोष्टीसाठी असं चिडत नाही, रागवत नाही. एवढं मी कुटाणा करून ठेवला काल तरी काही म्हटले नाही. मला म्हणे चल लवकर आवरून ठेव, मी आलं का लगेच जाऊ तिकडं सोनाराकडं. मला वाटलं घरीच निघल, पण ते खूपच जास्त झालं होतं. माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं मी, पण त्यांना काही त्या म्हणे नाही खूपच जास्त फिट्ट झाली म्हणे फिरकी. मग तिथं गेलो, मग ते म्हणे आज तुम्ही तेल टाकून ठेवा, उद्या या. मग तुझे पप्पा त्यांना म्हणे नाही आजच करून द्या म्हणे, तिला रात्रभर खूप त्रास होईल बिचारे. त्यांना माहिती हिला त्रास झाला का मला त्रास देईन. मग ते म्हणे मग कानातलं तोडावं लागल. नाही नको बोलू. ते म्हणे कानातलं तोडावं लागल. मग ते म्हणे ठीक आहे चालन, कानातलं तोडा पण करून म्हणजे आजच नीट करा. हे बघा पिऊचा ड्रेस आणि पिऊचे सॉक्स. आमची पिऊ दिदी 7-8 दिवसापासून तिला सर्दी झाली. तिची सर्दी एवढ्या दिवस कधी थांबत नाही, पण यावेळेस कसं काय राहिली काय माहिती. एवढ्या दिवस का मुक्काम केलाय काय माहिती पिऊ दिदीच्या सर्दीने. तर आता 2-3 दिवसांनी गावाकडं पण जाणार आहे आम्ही. माझ्या आजीचा 40वा आहे, तर जास्त दिवस नाही जाणार, 1-2 दिवसच जाऊ. पिऊच्या पप्पांना काही सुट्ट्या नसतात. आजीला जाऊन आता 40 दिवस होतील. आजीची अशी रोज आठवण येते. माझी आजी खूप चांगली. ती अशी होती माझी आजी, जी स्वतःचा कधी विचार नव्हती करत, पण दुसऱ्यांचा विचार करायची. म्हणजे ती कुणाला असं जवळचं लांबचं धरत नव्हती. अचानकच आजीला काय झालं असं. माणसं जातात, पण त्यांच्या गुण, त्यांची आठवण कायम मनात राहते. आजोबा माझे 5-6 वर्षापूर्वीच वारलेलेच. आजोबा वारल्यानंतर आजी नेहमी अशी सॅडच असायची. कधीच तिला असं कोणत्या गोष्टीची आनंदाने राहिली नाही. माणसाने खरंच असं वागलं पाहिजे का आपण गेल्यानंतर आपली फक्त गुण मागं राहते. शरीर तर जातं, पण गुण राहतात मागं माणसाचे. आयुष्यात काही नाही कमावलं तर माणसं कमावली पाहिजे. पहिले माणसं तसेच होते, आत्ताचे नाही एवढं माणसांची व्हॅल्यू, पण पहिले लोक तसेच होते. ते माणसांची किंमत करायची. आम्ही पण कधी गेलो ना तर लगेच मम्मीकडं, जर मी कधी गेले ना तर लगेच मला फोन करायची. तिला समजायचं मी आले तर लगेच म्हणायची कधी येते आता इकडं. म्हणजे असं कधीच नाही झालं मी मम्मीकडे गेले माझ्या आणि आजीकडे गेले ना. एक दिवस आत्ताच गेलो होतो आम्ही मेमध्ये. म्हणजे तिला आजी एक्सपायर व्हायच्या 15-20 दिवस अगोदरच तिला भेटून आलो होतो. म्हणजे तेव्हा एकदम चांगली होती, तिला काहीच नव्हतं झालं. आणि आम्ही गेलो आणि पिऊचे पप्पा थांबले होते 2-3 दिवस. पण आमचं अचानक प्लॅन मावशीकडे जायचा ठरला आणि तिने बिर्याणी वगैरे करून ठेवली. म्हणे का बरं आले नाही घे ना पेज तिकडून, का बरं आले नाही. तर आम्ही म्हटलं लई अंधार झाला होता मावशीकडून यायला, मग आता उद्या येऊ माझी बहीण, मी, मम्मी. तर मग तिच्या पप्पांना दुसऱ्या दिवशीच यायचं होतं. मला म्हणे तू
तू येशील म्हणे, पण आता पाहुणे येतील का? पिऊचे पप्पा आम्हाला सोडून येणार होते इकडं. तर मग पाहुणे येतील का म्हणे, त्यांना भेटायचं होतं मला. म्हटलं बाई तुझा आमच्यापेक्षा जास्त त्यांच्यातच जीव आहे बाई. ते नाही ग, त्यांना वनवासी आहे, त्यांना आई नाही आहे, तुमच्यातच जीव आहे. मला म्हणे जेव्हा ते परत तुला घ्यायला येतील का मग तेव्हा दोघं पण सोबत या, तुम्हीच नका येऊ फक्त. मग ते जेव्हा आले पिऊचे पप्पा आम्हाला घ्यायला, मग आम्ही गेलो तिच्याकडे. खूप छान होती माझी आजी. काय 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 गं वा? काय करतेस तू? मी पिऊ दिदी आमची नुसते पेजेस खराब करते, नुसते पेजेस खराब. काही करते त्याच्यावर. ABCD लिहावा, 1 2 3 4 लिहावा. पिऊच्या पप्पांनी आणला आम्हाला वडापाव आहे बघा. पिऊ तुझे पप्पा लई चांगले बाई आहे ना ग. काय एवढे चांगले असतील ग ते? कधी रागवत नाही, कधी चिडत नाही. होतं का मम्मा? काय कळलं होतं? वडापाव आणायचा? कसं काय कळलं होतं? तुझा आवाज आला होता मला. तू सांगितलं नव्हतं का त्यांना काही? काय? वडापाव आणा काही. जाऊ दे मग, तू नको आता. तुला नाही खायचं ना वडापाव? पिऊला नाही आणलं ना? काल तुला समोसा आणला होता ना, मला आणला होता का तरी? आज तू वडापाव नाही खायचा. नाही बाई, म्हणजे राणूला देणार आहे मी. उद्या सुट्टी आहे ना तुला? का स्कूलला जायचं आहे? जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, काल माझ्या कानातलं, माझ्या फिरकीमध्ये कानातलं अडकलं होतं. तर एवढे हाल झाले माझे, म्हणजे एकदम असं मागं होत नव्हतं, पुढं होत नव्हतं. कानाला एकदम असं चिमटा बसल्यासारखं होत होतं. असं कान पूर्ण फसला होता फिरकीच्या आणि कानातल्या याच्यामध्ये. तर ते प्लॅस्टिकचं नव्हतं कानातलं, ते सोन्याचे कानातले कसे असतात त्याच्या फिरक्यात, ते होतं. तर एकदमच असं फिट्ट झालं होतं. मग लगेच पिऊच्या पप्पांना मी फोन केला, लवकर या म्हटलं घरी. त्यांना यायला जरा अर्धा तास लागला. मग माझी मैत्रिणीला बोलवलं तर त्या म्हणे नाही बाई मला पण जमणार नाही, सोनाराकडं जाऊन बघा तुम्ही. मग तिकडं गेलो तर सोनार म्हणे का नाही निघणार म्हणे आज, तुम्ही ना त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवा कानामध्ये, मग उद्या या म्हणे, मग बघू आपण निघतं का काय. पण पिऊचे पप्पा म्हणे नाही काढूनच द्या. मग त्यांनी मग काढून दिलं कानातलं. आणि मला म्हणे कानातल्याला जपण्यापेक्षा कानाला जास्त जपलं पाहिजे. पिऊच्या पप्पांना वाटलं आता ही मला पण रात्रभर झोपू द्यायची नाही, हिला जर त्रास झाला तर. त्याच्यामुळं मग ते सोनार तिथले ते म्हटले थांबा. मग आम्ही कायमचे कस्टमर आहे त्यांचे, तर ते म्हणे बघतो मी जरा प्रयत्न करून. तर मग त्यांनी बघितलं, तर मग त्यांच्याकडं ते हत्यार होतं काहीतरी, त्यांनी ती फिरकीच्या आट्या जरा मोठ्या केल्या आणि मग ते निघालं लगेच. इतकं त्रास झाला मला त्या दिवशी, असं वाटत होतं हे कशाला मी घातला असं कानातले, याच्यानंतर कधीच कानातले घालणार नाही असं वाटत होतं मला तेव्हा. एकदम जखम झाल्यासारखी झाली त्या कानाला माझ्या. आता 2-3 दिवस आता कानातलीच घालणार नाही मी. आमच्या पिऊ दिदीचं त्याच्यात रडगाणं चालू होतं. तर पिऊचे पप्पा गेलेत भाजी आणायला उद्याच्याला. आम्ही काही गेलो नाही. पिऊला सर्दी अजून पिऊची बरी नाही, त्याच्यामुळं थांबलो इथं. माझी रानू परी पण रडत होती माझं कान बघून. पण मला म्हणजे सुट्टी आहे. उद्या हॉलिडे. पिऊच्या स्कूलमध्ये काय आहे माहिती का तुम्हाला? आमच्या ड्रॉइंग करायचं. पप्पाला विचारलं का तू पैसे आणले का? तिच्या पप्पांना म्हणते पप्पा पैसे घेऊन या, मला ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. काय भाग? पार्टिसिपेट करायचं ना ड्रॉइंगमध्ये स्कूलमध्ये. काय पार्टिसिपेट? ड्रॉइंगमध्ये घ्यायचं ना तुला स्कूलच्या. काय काय? तुला म्हणली नाही का मला मम्मा मला ड्रॉइंग करायची स्कूलमध्ये, पप्पाला पैसे आणायला. पैसे भरल्यावर मग स्कूलमध्ये पार्टिसिपेट करता येईल. काय गेम, पार्टिसिपेट? ड्रॉइंग गेम. किंवा कसं काढलं ग त्यांनी माझं कानातलं कसं? मशीन त्या हत्यारने त्यांच्या. तरी पण दुखतोय. नाही आता नाही दुखत, आता बरं वाटतंय. त्यांनी किती तेल ओतलं बाई, सगळी बॉटल होत.
ते काका म्हणतात कानातला हरवलं तरी चालेल पण कानाला जपा.